चर्चा चालू आहे सगळीकडं वेगवेगळ्या पद्धतीनं मुक्काम कशासाठी आहे आता आपल्याला कळून चुकलेलं आहे, परंतु त्याचा काही परिणाम कोल्हापुरातल्या जनतेवर होणार नाही. मी म्हटलं तसं कोल्हापूरकरांनी निर्णय पक्का घेतलेला आहे. आपल्या गादीचा सन्मान ठेवायचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार पुढे घेऊन जायचा. त्यामुळं काही वापर केला, कशाचाही वापर केला तर त्याचा परिणाम निश्चितपणे कोल्हापूरकरांच्यावर होणार नाही. निवडणुकीच्या माध्यमातून काहींना आम्ही वारसदार असल्याचं थोडंसं हे नाही, मला वाटते आत्ता त्यांना आठवण का आली हा प्रश्न आहे. राजकीयदृष्ट्या हा एका बाजूला ते म्हणतात हा घरगुती विषय आहे आमचा, आम्ही ते बघून घेऊ. मग तुम्हाला आत्ताच कोल्हापूरमध्ये याची वेळ का आणली? आणि मुळात भाजपनं हे अगदी खास विमान पाठवून, चार्टर्ड विमान पाठवून त्यांना आणण्याची वेळ आली. याचा अर्थ पायाखालची वाळू घसरलेली आहे. मुद्दा त्यांच्याकडे कुठलाही राहिलेला नाही आहे आणि म्हणून कुठलं तरी काहीतरी उकरून काढायचं आणि लोकांच्यासमोर दिशाभूल करायची. मुळातच छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती राजश्री शाहू महाराज किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, महात्मा ज्योतिबा फुले असतील, सावित्रीबाई असतील, या महामानवांबद्दलचा एक वेगळा नरेटिव्ह लोकांच्यामध्ये सेट करायचा आणि इतिहास बदलायचा प्रयत्नाचा हा षडयंत्राचा एक भाग आहे. नाही, मला कायदा आणि सुव्यवस्था काही बिघडणार नाही. कोल्हापूरकरांनी शाहू महाराजांना आपलं मानलेलं आहे आणि आपला गादीचा सन्मान कशा पद्धतीनं ठेवायचा हे मताद्वारे लोक निर्णय त्या ठिकाणी निश्चितपणे घेतील.